अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा. अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल, अजित पवारांची माहिती. सरकारने मद्य विक्री परवाने नव्याने देणं सुरू करावं. महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर प्रस्ताव. सूत्रांची माहिती. तर मद्य विक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल, अधिकाऱ्यांचं मत. महसूल वाढवण्यासाठी घराघरात दारू पोहोचवणार असाल तर दुर्दैव. लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करणार का? राज्याच्या उत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर राऊतांचा अजित पवारांना सवाल. बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती. बीडच्या आरोपी मंत्रिमंडळात आणि परभणीचा पोलीस खात्यात. राऊतांचा सरकारवर आरोप. तर मुख्यमंत्री बीड प्रकरणी थातुरमातुर उत्तरं देतात, राऊतांचा हल्लाबोल. वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागरांची मागणी. तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा, क्षीरसागर यांचं वक्तव्य. ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेवरील पोलिसांच्या कारभारावर संशय. गंभीर गुन्हा का नोंदवला नाही, बजरंग सोनवणेंचा सवाल. तर पोलिसांचे सीडीआर काढा, खरा तपास करा, सोनवणेंची मागणी. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. 28 तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात पवार आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज मस्साजोगमध्ये जाणार. थोरात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार. हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. बीडमध्ये मराठा समाजाच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुंबईत पडसाद. मराठा क्रांती मोर्चा मुंबईतर्फे परळच्या भारत माता परिसरात निषेध आंदोलन. मनोज जरांगे पाटील आज परभणी आणि बीडच्या मस्साजोग येथे भेट देणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. बीडमध्ये मराठा समाजाचे समन्वयक आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. मराठा समाजाचे समन्वयक सांत्वनपर भेट घेणार. बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल. हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट. आज भूम आणि परंडा शहर बंदची हाक. धनंजय सावंत, केशव सावंत यांच्या धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ बंद. प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरू, ढोकी पोलिसांची माहिती. धाराशिवमध्ये धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ टायर पेटवून निषेध. परंडा तालुक्यातील सोनारीत परंडा पाथरुड महामार्गावर सावंत समर्थक आक्रमक. एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले आणि पवार गटाकडून देखील प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची शक्यता. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मी साईबाबांचा भक्त, मंत्र्यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन. मंत्रिपद न मिळाल्यानं केसरकरांकडून खदखद व्यक्त. पिंपरी चिंचवडमधील पोलीस हप्ते वसूल करतात. पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारीचं पत्र दिलं. श्रीरंग बारणेंची माहिती. आदित्य ठाकरेंचं वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही. शालेय गणवेशाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला केसरकरांचं उत्तर. आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेचे तुकडे झाले, केसरकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजप आमदारांचा आज नागपुरात नागरी सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार. मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती. बेस्ट कामगार सेनेची थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. ठाकरे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंतांशी चर्चा करणार. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून अटल स्मृतीस्थळावर वाहण्यात आली श्रद्धांजली. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरेंकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन. कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीचं दर्शन.
भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवात. खासदार धनंजय महाडिकांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी. 29 तारखेपर्यंत पुण्यात प्रत्येक बूथवर 200 नवीन सदस्य नोंदवणार. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात. कल्याणमधील अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करत हत्या केल्यानंतर राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात कैद्याचा गृहरक्षकावर हल्ला. घरच्यासोबत मुलाखत अर्धवट झाल्यानं संतप्त कैद्याकडून गृहरक्षकाला बेदम मारहाण. ईडीला लॅपटॉप आणि मोबाईलमधील डाटा परस्पर कॉपी करण्यास मनाई. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सांतियागो मार्टिन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. पूजा खेडकरचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू. दिल्ली हायकोर्टानं खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी पूजाविरोधात गुन्हा. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली. वानमती सी वर्ध्याच्या जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी असणार. नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न. 24 वर्षीय रोशन भगवान भाडमुखेचा आत्महत्येचा प्रयत्न तर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालकाला अटक. डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याचा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून मालक अनिल काटेला पोलिसांकडून अटक. सोलापुरात ख्रिश्चन बांधवांकडून मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा. बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या. बुलढाण्यात नाताळ निमित्त चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई. जिल्ह्यात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा. नागपुरातील कामठी रोडवरील चर्चमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस उत्साहात साजरा. ख्रिश्चन बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारावर बुकिंग फुल. देश विदेशातून पर्यटक दाखल. बुलढाण्यातील शेगावसह जिल्ह्यातील पर्यटन स्थळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची गर्दी. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल. शिर्डीत भाविकांची गर्दी. नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी शिर्डीत दाखल. नाताळची सुट्टी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. राज्यभरातून गणपतीपुळेला पर्यटकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी. देशभरातून पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यात दाखल. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक दाखल. नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस रिसॉर्ट फुल. महिनाभर आधीपासूनच 80% बुकिंग फुल. वसई विरार परिसरातही नाताळ सणाचा मोठा उत्साह. ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले. 1 जानेवारीपर्यंत तुळजाभवानीचे मंदिर 22 तास खुलं राहणार. नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. सलगच्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गोंदियाच्या आमगावमध्ये नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार. आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले आणि संजय पुराम यांनी हजेरी लावली. आदिवासी विद्यार्थ्यांना नियमित डीबीटी मिळण्यासाठी प्रयत्न करणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. सोलापूर तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर दिव्यांगांचं ठिय्या आंदोलन. दिव्यांग प्रमाणपत्र आणि मानधन वाढीसाठी आंदोलन. अमरावतीमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 21 किलोमीटरच्या या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास 3,500 महिला आणि पुरुष धावपटूंचा सहभाग. जालन्यात 1 जानेवारीपासून थकबाकीधारकांकडून वसुलीला सुरुवात होणार. महापालिका ॲक्शन मोडवर. नंदुरबार जिल्ह्यातील 2,500 अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित. शासनाने हक्काचे मानधन त्वरित द्यावे. अंगणवाडी सेविकांची मागणी. नाशिक शहरासह जिल्ह्याला 3 दिवसाचा येलो अलर्ट. गारपिटीसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा. रब्बी पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या रावेरमधील खानापूर चोरवड वाघोडमध्ये एसटी बसला थांबा नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय. रावेरच्या बस स्थानक व्यवस्थापकाला आक्रमक पालक आणि ग्रामस्थांचा घेराव. अधिकाऱ्यांकडून बस थांब्याचं आश्वासन. कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं भूमिपूजन संपन्न. आमदार अतुल भोसलेंच्या हस्ते भूमिपूजन. गोंदिया जिल्ह्यात लंपीचा पुन्हा धोका. जिल्ह्यात 2,92,000 जनावरांचं लसीकरण. यंत्रणा अलर्ट मोडवर. गोंदियात 114 जणांना श्वानाचा चावा. ग्रामीण भागात लसीचा तुटवडा. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 301 अपघात. यात 156 जणांचा मृत्यू तर 48 गंभीर आणि 233 जखमी. जिल्ह्यातील 16 ठिकाणी ब्लॅक स्पॉट.
एसटी महामंडळाकडून नोव्हेंबर महिन्यांचा आगाराचं उत्पन्न जाहीर। वाशिम जिल्ह्यातील 3 आगार नफ्यात। वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीरचे आगार नफ्यात। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ सोलापूरच्या बार्शी अभयारण्य क्षेत्रात कॅमेऱ्यात कैद। जंगल क्षेत्रात वाघाचा वावर। वाघाच्या हालचालींचं वन विभागाकडून बारकाईने निरीक्षण। शेतकऱ्यांच्या 2.5 कोटीच्या मोबदल्यात मृदा आणि जलसंधारण कार्यालयावर जप्ती। यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील घटना। टेबल खुर्च्या संगणकांसह 2.25 लाखांचं साहित्य जप्त। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अपघात विमा योजनेची 17 प्रकरणं मंजूर। जिल्ह्यात 10 प्रकरणांमध्ये अनुदान वाटप। वाशिममध्ये विहीर योजनेच्या कामांना गती नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जिल्ह्यात 8,319 कामांना सुरुवात तर 344 विहिरींची कामं पूर्ण। संभाजीनगर जिल्ह्याला दूध अनुदानाचे 10 कोटी घोषित। गायीच्या दुधाचा दर कमी झाल्यानं शासनाकडून अनुदान घोषित। द्राक्षापासून तयार होणारा बेदाणा करमुक्त करण्याचा केंद्राचा निर्णय। त्याचा सोलापूर जिल्ह्यातील 60,000 हेक्टरवरील द्राक्ष उत्पादकांना दिलासा। कृषीनिष्ठ परिवारानं केला होता पाठपुरावा। लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर स्थिर। सोयाबीनला प्रति क्विंटल 4,100 रुपये दर। आवकही थंडावली। वाघूर प्रकल्पातून 3,830 शेततळे तयार करणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा मोठा निर्णय। तर वाघूर उपसा सिंचन प्रकल्पाचा महाजनांकडून आढावा। तर जामनेरमध्ये 29,655 हेक्टर उपसा प्रणाली तयार होणार। वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण। तुरीला 5,000 ते 7,300 पर्यंत दर। तुरीच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। जुन्नरमधील शेतकऱ्यांना बाजारभाव कमी झाल्यानं मेथीच्या शेतात मेंढरं चारली। सध्या मेथीला शेकडा 400 रुपये इतका कमी दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात। धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांवर रासायनिक फवारणीची वेळ। कृषी विभागानं मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या पूर्णामधील महारेलच्या पर्यायी रस्त्याची दुरवस्था। रस्त्यात खड्डे पडल्यानं प्रवाशांचे हाल। वाशिम जिल्ह्यात सौर प्रकल्पाचं लोकार्पण। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत लोकार्पण। 1,711 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार। लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेवकांना अद्याप मानधन नाही। लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेवकांना मानधन देण्यासाठी प्रशासनाकडे निधीच नाही। परभणीत बनावट सोनं विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून 2.25 लाख रुपये जप्त। संभाजीनगरात चोरीच्या 8 लाखांचा दुचाकी सिडको पोलिसांकडून जप्त। पत्नीला महागडे गिफ्ट देण्यासाठी चोरट्याकडून चोरी। पुण्यातील वाघोलीत गोळीबाराची घटना। पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याची घटना। गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू। कोल्हापूरच्या महापुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 4.5 महिन्यांनी सापडला। चिकोडी तालुक्यात एका शेतात सापडला मृतदेह। वर्ध्यात चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात। 3,40,000चा मुद्देमाल जप्त। शहर पोलिसांची कारवाई। वर्ध्यात विनापरवाना सुरू असलेल्या ऑनलाईन गेम पार्लरवर पोलिसांचा छापा। 53,000चा मुद्देमाल जप्त। सेवाग्राम पोलिसांची कारवाई। सोलापूरच्या करमाळ्यात वाळू तस्करांवर तहसीलदार शिल्पा ठोकडेंची कारवाई। उजनी जलाशयातून अवैधपणे साठा केलेली 72 ब्रास वाळू जप्त। ठाण्यातील काही भागात उद्या आणि परवा पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 26 ते 27 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार। दक्षिण पश्चिम नागपुरातील अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार। उद्या सकाळी 10 ते 27 डिसेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। केंद्र सरकारनं 5 राज्याचे राज्यपाल बदलले। माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी, तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंह मिझोरामचे राज्यपाल। मोबाईल ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता फक्त कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅन द्या। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे कंपन्यांना आदेश। 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत संभ्रम। विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आणि नंतरच्या फेरपरीक्षेतही अपयश आलं तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची प्रतिपूर्ती कोण करणार, याविषयी प्रश्न उपस्थित। कर्नाळा सई चिरनेर येथे 3री मुंबई वसवण्याच्या दृष्टीनं MMRDA कडून पहिलं मोठं पाऊल। पेण, उरण आणि पनवेलमध्ये 124 गावांचे ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढली। मुंबई शहरासह उपनगरात किमान तापमानात घट। थंडीचा जोर कायम, तर मुंबईच्या वायू प्रदूषणातही वाढ। ठाणे पालिका क्षेत्रात कंट्रोल डास अळीनाशक औषधांची फवारणी करावी। प्रशासनाचा निर्णय। डासांच्या आळ्या आढळून आल्यास कारवाईचाही इशारा।
हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या प्रश्न तातडीने सोडवा, उद्योगमंत्री उदय सामंतांचे निर्देश. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे मंदावलेल्या कामांना गती मिळणार. पुण्याच्या लष्कर भागात आज वाहतूक व्यवस्थेत बदल. नाताळनिमित्त गर्दी विचारात घेऊन एमजी रोड वाहतुकीस बंद असणार, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार. शहराच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता पुण्यासाठी 2 महापालिका आवश्यक, निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका. पुण्यात कांद्याचे दर आठवडाभरात किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त. नवीन लाल कांद्याच्या आवक वाढल्यानं तेजीत असलेल्या कांद्याच्या दरात घट.